नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड काढण्यासाठी शासनाने सांगितले होते व ज्यांनी कार्ड काढलेली नाहीत त्यांना लाभ पण भेटणार नाही असे पण त्यांनी सांगितले होते. पण आता कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. या संदर्भातील 15 मे रोजी एक महत्त्वपूर्ण GR आलेला आहे. तोच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता, विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत ओळखपत्र UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याबाबत. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय खुशखबर आहे की त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे कार्ड काढण्यासाठी. कारण खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचे हे कार्ड काढायचे राहिलेले होते. तर या थोडक्यात आपण GR पाहणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण GR आहे. सदर योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश आहे. म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या नमूद 5 योजनांपैकी DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या निर्णयानुसार या विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णय प्रमाणे ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे ओळखपत्र नाही अशा लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे ओळखपत्र बंधनकारक केलेल्या परिपत्रकामुळे त्यांना सद्यस्थितीत दिव्यांग प्रवर्गातून योजनेचे लाभ देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. ओळखपत्र नसणाऱ्या दिव्यांगांना लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी कालावधी निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती. तर मित्रांनो, ज्यांनी UDID कार्ड काढलेले नसेल तर त्यांनी लवकर काढून घ्या. कारण ज्यांच्याकडे कार्ड नाहीत त्यांना या ठिकाणी कोणताही लाभ भेटणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. तरी आता यामध्ये 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते. फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत या लक्षपूर्वक ऐका. संबंधित तहसीलदारांनी मार्च 26 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमधून साधून दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड काढून घेण्यात यावे. सदर कालावधीत यांचे लाभ सुरू ठेवण्यात यावेत. तर मित्रांनो, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ आहे कार्ड काढून घेण्यासाठी असे शासनाने तहसीलदाराकडे पण आदेश दिलेले आहेत. तर तोपर्यंत तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, तुमचा कोणताही लाभ हा थांबणार नाही. तर या ठिकाणी दुसरी सूचना काय आहे, उपजिल्हा अधिकारी सामान्य प्रशासन विभाग विशेष सहाय्य योजना यांनी संबंधित तहसीलदारांचा विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील. सहाय्यक आयुक्त हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार त्यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगांना योजनेचे लाभ मिळवून देतील. तर या योजनेबाबत व दिव्यांगाबाबत लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेत राहिलं पाहिजे असं जिल्हाधिकारी यांना पण आदेश दिलेले आहेत. तर या ठिकाणी तिसरी सूचना आहे, नायब तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील
ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत ओळखपत्र प्राप्त करण्याचे स्वावलंबन पोर्टल अर्ज सादर करून घ्यावेत. स्वावलंबन पोर्टलवर अर्ज हे तुम्हाला भरायचे आहेत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा क्रमांक पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावे. पोर्टलमध्ये अर्जाचा क्रमांक नोंदवण्यासाठी आवश्यक सुधारणा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने करावी. त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील काही दिव्यांगाचे वैयक्तिक ओळखपत्र व आधार कार्ड यांच्यावरील जन्मतारखेत तफावत आढळून येत आहेत. तर मित्रांनो, काही लाभार्थ्यामध्ये ओळखपत्र, आधार कार्ड यांच्यावर ज्या तुमची जन्म डेट आहे ती वेगवेगळी आहे. तर याबाबत तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून सदर तफावत दूर करावी. या ठिकाणी तहसीलदारांनी विशेष मोहीम राबवून याची समस्या हल करावी असं सांगितलेलं आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक DPM यांच्या सहकार्याने आधार कार्ड आणि स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून वैयक्तिक ओळखपत्रातील बदल अद्ययावत करावा. तहसीलदार यांच्या SAS पोर्टलवरील डेस्कॉन लॉगिनमध्ये पास व फेल रिपोर्ट उपलब्ध आहे. त्यातील फेल रिपोर्टमध्ये नमूद आधार व बँक खाते संलग्नित KYC आधार अद्ययावित करणे इत्यादी बाबीसुद्धा तहसीलदार यांनी संबंधित लाभार्थ्याकडून पूर्ण करून घ्याव्या. तर मित्रांनो, आता तुम्हाला खूप वेळ नाही कार्ड काढण्यासाठी. लवकरात लवकर कार्ड 30 सप्टेंबरपूर्वी सगळे कार्ड हे काढून घ्यायचे आहेत तुम्हाला. सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महसूल अधिकारी परिषद विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचा नियमित आढावा घेत राहणार आहेत. आता दिव्यांगावर मला वाटते फार लक्ष देण्यात आलेलं आहे. तर राहिलेल्या मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही UDID कार्ड काढून घ्या. तर अशा प्रकारे हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या दिव्यांग मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.